अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। हे विद्येचे माहेरघर असल्यामुळे पुण्यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थिनी शिक्षणासाठी येतात। कायम पुण्याने एक सुरक्षितेची वेगळी ओळख महाराष्ट्रामध्ये दिलेली आहे। यामध्ये कालच्या स्वारगेटच्या घटनेने खरंच मनाला वेदना होतात। काल सकाळी 6 सव्वा 6च्या दरम्यान स्वारगेट आगारामध्ये एका 26 वर्षाच्या तरुणीवर अत्याचार झाला। संबंधित तरुणीने 9 वाजता स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आणि त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या डीसीपी स्मार्तना पाटील असतील, पोलीस अधिकारी पूनम पाटील असतील यांनी तातडीने तपास कार्य हातामध्ये घेतलं। याच्यामध्ये त्या भागातील सगळे सीसीटीव्ही फुटेजचे कॅमेरे चेक करून त्या संबंधित तरुणीने आरोपीची सांगितलेली ओळख आणि त्या अनुषंगाने तयार केलेले स्केचेस असतील, फोटोज असतील, या अनुषंगाने पोलिसांची 8 पथकं ही कालपासूनच ग्रामीण शहरी भागामध्ये रवाना करण्यात आलेली आहेत। यामध्ये आरोपीचे सीडीआर असतील, लोकेशन असतील हे डिटेक्ट करून आरोपी पकडलाही जाईल। पण शेवटी त्या मुलीची सुरक्षितता फार महत्त्वाची आहे। तिचं आयुष्य हे लाख मोलाचं आहे। त्याच्यामुळे अशा घटना घडूच नाही याच्यासाठी सतर्क राहणं फार गरजेचं आहे। मी सातत्याने पोलिसांच्या संपर्कामध्ये आहे। याच्यामध्ये स्वारगेट पोलीस स्टेशनचं पेट्रोलिंग ही उत्तम पद्धतीने चालू असताना या रहदारीच्या भागामध्ये अशा पद्धतीची घटना घडणं हे दुर्दैवी आहे। या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर लक्षात येतं संबंधित तरुणी ही आरोपीशी बऱ्याच वेळ बोलताना दिसतीये। मास्क घालून आलेला हा आरोपी अनोळखी आहे, आपली कोणतीही ओळख नाहीये, तरी सुद्धा संबंधित तरुणीने आपल्याला कुठे जायचंय, आपल्याबरोबर कोण आहे, आपला पत्ता, या सगळ्या गोष्टी सांगितल्यामुळे कदाचित आरोपीच्या लक्षात आलं असेल की ही मुलगी एकटी आहे आणि आरोपीने सांगितलं की